गुड मॉर्निंग फ्रेंड्स. प्रसाद आणि स्वाती, खूप दिवसानंतर आपलं चाललं होतं की मोठ्या एखाद्या ट्रिपला जावं. पण काल परवा मी ॲक्च्युली ठरवलं होतं की आपण व्हिडिओ सुरू करू, पण नंतर म्हटलं नाही, जरा यावेळेला काहीतरी वेगळं आपण करूयात, गाडीतनंच डायरेक्ट सुरू करूयात. तर ही ट्रिप ॲक्च्युली खूप मोठी असणार आहे. इनफॅक्ट जवळजवळ 5000 किलोमीटरची आपली ही ट्रिप असणार आहे. तो धमाल येणार आहे. आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 7. आम्ही निघालोय घरातनं 6 o'clock एक्झॅक्टली. आपण आत्ता इकडनं चाललेलो आहोत इंदौर, नाशिक मार्गे. आणि इंदौरला आपण आता जाता जाता बऱ्याचशा काही गोष्टी बघणारच आहोत. रोड कसे आहेत, काय कसं पोचायचं आपल्याला. ज्या ज्या लोकांनी इंदौरला आत्तापर्यंत गेले नाही त्यांना मे बी मदत होऊ शकेल, तर ते मी कॅप्चर करणारच आहे. पण इंदौर आपला पोचल्यानंतर आपल्याला संध्याकाळी तिथे इंदौर सिटीमध्ये आपण फक्त एक दिवसच तिकडे आहोत संध्याकाळच्या वेळेला. पण उद्या सकाळी आपण तिकडनं निघणार आहोत जयपूरला, आणि पूर्ण जयपूरचा ड्राईव्ह असेल तो आपण कॅप्चर करणार आहोत. जयपूरमध्ये सुद्धा आपला एक दिवसाचा हॉल्ट आहे, आणि तिथे जे काय आपल्याला कॅप्चर करता येईल आपण ते कॅप्चर करूयात. जयपूरवरनं आपण तिकडनं चाललेलो आहोत अमृतसर. अमृतसरला आपण तिकडे 3 nights आहोत. ओके, 3 nights करेक्ट, 3 nights आपण आहोत तिकडे. तर आपल्याला गोल्डन टेम्पल, जलियांवाला बाग, परत वाघा बॉर्डर, हे सगळं आपल्याला तिथे कॅप्चर करायचं आहे. तो धमाल येणार आहे. इंदौरचं फूड, जयपूरचं फूड, अमृतसरचं स्ट्रीट फूड ॲज वेल एज तिकडचं ऑसम फूड आहे, तर त्याची पण मजा करणार आहोत आपण. सगळ्या गोष्टी फोनवरती मी कॅप्चर करणारच आहे, मोबाईलमध्ये ॲज वेल एज कॅमेराजमध्ये. आणि तिथनं आपण पुढे जाणार आहोत, आणि तिकडनं आपण चाललोय डलहौसीला, तिकडनं आपण चाललोय धर्मशाळेला. धर्मशाळेमध्ये आपण अगेन 3 nights आहोत तिकडे. तर आपण मेक्लॉडगंज आणि बऱ्याचशा काही तिकडच्या क्रिकेट स्टेडियम आणि सगळं तिथलं वातावरण जे आहे ते तिथं अमेझिंग असणार आहे, ते आपण करूयात. तिकडनं आपण जाणार आहोत डलहौसीला. ओके, डलहौसीला प्लॅन असा आहे की तिथे आपण अराउंड 8 तारखेच्या आसपास तिथे पोहोचू. आणि तिथे पोचल्यावरती तिथे 90% तिथे आत्ता बर्फ आहे, स्नोफॉल होत आहे. सो वी आर एक्सायटेड तिकडे जाण्यासाठी, तिकडे पोहोचण्यासाठी. आणि मी प्रे की तिथे गेल्यावरती आपल्याला तिथे स्नोफॉल पण मिळेल. तिकडे आपण 2 nights स्पेंड करणार आहोत. आणि तिथे एक स्पेशल ओकेजन आहे 9 तारखेला, बिकॉज आम्ही आमच्या लग्नाचा 25th ॲनिव्हर्सरी आम्ही डलहौसीमध्ये सेलिब्रेट करणार आहोत. लग्नाला आमच्यात 25 वर्ष पूर्ण होणार आहेत 9 डिसेंबरला. आणि तिथे आपण धमाल करणार आहोत, पार्टी करणार आहोत, स्नोफॉल, नेचर, जबरदस्त धमाल. आणि तिकडनं येताना आपण व्हॉट वी गोइंग टू डू इज की आपण तिकडनं निघून आपण सेम मार्गी येणार नाही आहोत. आपण तिकडनं येणार आहोत जोधपूरला. ओके, सो जोधपूरला आपण 2 nights तिकडे आपण स्टे करणार आहोत. जोधपूरमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत, किल्ले बघण्यासारखे आहेत. तिकडनं आपण येणार आहोत एक फक्त एक रात्रची स्टँडसाठी आपण तिथे फक्त एक दिवस आपण मध्ये अजून एक थांबणार आहोत. त्या जागेचं नाव आहे सिरिगिरी, संगारिया नावाचं एक सिटी आहे. तिकडे आपण जाऊन 1 night स्पेंड करणार आहोत फक्त हॉल्टसाठी, बिकॉज इट्स अराउंड 900च्या आसपासचा स्ट्रेच असेल तो. आणि मग आणि घाटातनं सुरू करणार आहोत. सो तो 16-17 तासाचा ट्रॅव्हल दाखवतोय आपल्याला. त्याच्यानंतर आपण तिकडनं चालू आहोत अहमदाबादला आपण 1 day स्टे करणार आहोत. अहमदाबादला आपण बघूयात काय बघता येईल आपल्याला, कॅप्चर करू तिकडे सुद्धा. अहमदाबादचं स्ट्रीट फूड, तिकडचं फूड आपण परत एन्जॉय करणार आहोत. आणि तिकडनं वी आर गोइंग टू कम बॅक टू पुणे. सो एवढं मोठं टूर आहे. हा टूर खूप मोठा असणार आहे. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर अराउंड 5000च्या आसपास होत आहेत. सो हे तर फक्त हायवे आहे. आजूबाजूला आपण जो असणार आहे ते अगेन अराउंड 400-500 किलोमीटर होण्याची शक्यता आहे. सो इट इज गोइंग टू बी अ व्हेरी लॉंग ट्रिप. आपली गाडी रेडी करून घेतली, सर्व्हिस करून घेतली. आत्ताशी फक्त आपल्या गाडीला नाहीतरी फक्त 6600 किलोमीटरच झालेले आहेत. सो इट्स अ ब्रँड न्यू गाडी. आणि काल सगळं 2 दिवसापासून गाडीचं सगळं काम, सगळं चेकअप बेकअप झालेले, बॅग्स पॅक झालेले आहेत. रस्त्यामध्ये खाण्यासाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत आपण. व्यवस्थित घर लॉक केलेले आहे. सगळ्या व्यवस्थित सकाळी पूजा करून व्यवस्थितपणे आपण सकाळी निघालेलो आहोत. आणि आता आपण नाशिकला ऑलमोस्ट, म्हणजे नाशिकला 1 तासभर झालेला आहे. सो इथनं पुढचं आपण कॅप्चर करूयात. आणि थोडंसं ट्रॅफिक होतं सकाळी 5-5:30 वाजता, 6 वाजता सुद्धा ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये यार, म्हणजे बाहेर जायला एवढं ट्रॅफिक. सो म्हटलं चला उजेड पडू दे थोडासा, तो उजेड होण्यासाठी आम्ही थांबलो होतो. सो म्हणून हे कॅप्चर करतोय. सो
आता ऑफिशियली तर आमची विजिट, आमची जी ट्रॅव्हल आहे तो सुरू झालेला आहे, पण एकदा तुमच्या बरोबर सुद्धा गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. ओ माय गॉड, असले गार आहे बाहेर. आम्ही आता चहा पिण्यासाठी गाडी थांबवली इकडे, थोडासा ब्रेक, चहा घेतोय घरातनं आणलेला. पण बाहेर कसलं गार आहे इकडे नाशिकलाच. म्हणजे नाशिक तर खूपच लांब आहे आपण, पण खूप खूप गार आहे यार इथे. म्हणजे मला नाही वाटत 10 पण असेल, 10च्या खालती टेम्परेचर इकडे, अराउंड 7 वगैरे असू शकतं. तोंडातनं वाफ निघते आणि बाहेर पाय, कारण मी आता फ्लोटर्स घातले, शूज नव्हते घातले मी, पण असं पाय एकदम चिल्ड झाले. डोक्यात हाडांमध्ये जसं गार वाटतं ना तसं वाटायला लागलं एकदम. आता तो सुरुवात आहे आणि आपल्याला ते तिकडे बर्फात जायचंय. काय होणार आपलं. पण चला, जसं आपली प्रॅक्टिस, जसं आपण म्हणतो नेट प्रॅक्टिस, तर आपली इकडे नेट प्रॅक्टिस होतीये. सो आता एक ब्रेक घेतलाय आपण इथे, थोडंसं चहा आणि थोडंसं ब्रेकफास्ट करूयात, कारण सकाळी जसं आम्ही म्हटलं ना की आपण काहीच खाल्लं नाहीये. सो इथे ब्रेकफास्ट करून आपण थोडंसं पुढे निघूया. चला भेट. धुळे 117 किलोमीटर आणि आपण आता एक्झॅक्टली 254 किलोमीटर्स आत्तापर्यंत आपण ट्रॅव्हल केलंय. ओके, सो आणि रस्ते चांगले आहेत, रस्ते छानच आहेत आणि मध्ये आधे कन्स्ट्रक्शनचे पण काम चालू आहेत, रोड कन्स्ट्रक्शन. सो नॉट बॅड. सो इकडे आयपॅड लावलाय. ओके, एका बाजूला यूट्यूब चालू आहे, टाइमपास काहीतरी गाणी, नाहीतर मग कुठला तरी ब्लॉग, आणि इकडे आपला मॅप लावलाय. इथे दिसतंय आता किती वेळ दाखवतोय, आणि इथे गोप्रो अटॅच्ड आहे. काय मस्त, खूपच सुंदर रस्ते आहेत आणि आजूबाजूला इतके छान डोंगर आणि किती सुंदर हे आहे, लेक्स वगैरे छोटे छोटे असे दिसत आहेत. खूपच मस्त आहे रोड. रोड ॲब्सोल्युटली अमेझिंग आहे, टॉप क्लास. पैसे घेत आहेत टोलचे, पण वर्थ इट. आणि खूप छान छोटे छोटे असे तळं झालेले आहेत आणि दोन्ही बाजूला डोंगर आहेत मोठे मोठे, आणि मधनं रस्त्यातनं आपण चाललोय. ऑसम. ॲव्हरेज आपल्या गाडीचा जो दिसतोय ना, तो इकडे आता दिसतोय तुम्हाला 21.7, 21.7, ऑलमोस्ट 22चा ॲव्हरेज देते गाडी आपली. क्या बात आहे. मी ॲव्हरेज धरला अराउंड 18च्या आसपासचा, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलंय, पण आत्ता गाडी दाखवती 21.7. क्या बात आहे, ऑसम. म्हटलं अपडेट करूयात की महिंद्रा बलेरो निओ ॲव्हरेज जनरली किती आहे, तर तुमच्यासमोर आहे, आत्ता दाखवतीये गाडी एकदम तयार मस्तपैकी. बाय द वे, आजची जी तारीख आहे ती आहे 30 नोव्हेंबर 2024. ओके, म्हणजे जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी. आणि आपला प्लॅन जवळजवळ 14 to 15 डेजचा प्लॅन आहे. जरा वॉशरूमला वगैरे थांबलो होतो पेट्रोल पंपवरती. फायनली आपण आपल्या हॉटेलवरती आलेलो आहोत. इकडे दिसतंय नॉर्थ साईड. रख कॅमेरा माझा, हां दिसतंय का? ओके, नॉर्थ साईड. आणि डिसेंट आहे, आपल्याला फक्त रात्र काढायची इथे, बट इथं आत्ता पण बघूयात कसं आहे. आणि बाजूला पण हॉटेल्सच आहे आणि बाहेर मेन रोड आहे आणि गाडी लावायला सुद्धा इथे जागा मिळाली. सो चलो आतमध्ये बघूयात आपण कसं आहे आणि मग त्याच्यानंतर रूम दाखवतो मी. थर्ड फ्लोर. ओ माय गॉड, हालत झाली आहे. चला आपण रूम बघूयात कशी आहे. होपफुली रूम विल बी गुड. ओके, तसं बघायला गेलं तर मला असं वाटतं हे हॉटेल नवीन आहे, आता जस्ट एक 6-7 महिने झाले असतील असं वाटतंय. फ्लोर 303. ओके, यही है.
ओके. सिंपल रूम आहे एकदम, म्हणजे रूम आतमध्ये आली की संपली. ओके, पण नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चांगलं व्यवस्थित आपल्याला, आणि बेड वगैरे छान आहे, मोठाच्या मोठा, जो आरामशीर झोपता येईल. परफेक्ट. ओके, चलो थोड्या वेळाने आपण लगेचच निघतोय आता. वॉश घेऊन इमिजिएटली आपण बाहेर जाऊयात. चलो. सो रेडी, स्वाती ऑल्सो रेडी. पटकन 20 मिनिट्समध्ये आपण आवरलेले आहे. आपण आत्ता चाललो आहे सराफा बाजार किंवा मग 56 दुकान. ओके, खालती गेल्यावर एकदा मी हॉटेलवाल्याला विचारतो की जवळ कुठलं आहे. मी मॅपवरती बघितलं तर 7 किलोमीटर्स आणि 8.5 किलोमीटर्स असा डिस्टन्स आहे. सो बघूयात, त्याला जास्त विचारतो की कन्व्हिनियंट कुठलं पडेल. सो अकॉर्डिंगली आपण भेटूयात. आपण आता एक छोटीशी टुकटुक करूयात, बॅटरी ऑपरेटेड, आणि इकडनं जाऊयात सराफा बाजार किंवा 56 दुकान. चलो मिळते. जो आपण गेलेली आहे इकडे बॅटरी ऑपरेटेड रिक्षा, आणि इकडनं सगळे हॅपनिंग स्ट्रीट्स इकडे आहेत इंदोरचे. ही रिक्षा फक्त अशी आहे ना की इथे ही खूप हालते. आणि धमाल असली दुकानं, हवाची दुकान ना. आता आपण धमाल करणार आहोत इकडे. आपण इकडे आता वेगवेगळे स्वीट्स खाणार आहोत. प्रयत्न असा राहील की सगळ्या प्रकारचे स्वीट्स टेस्ट करत 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 जायचं. पोट एकानेच भरायचं नाही, सो दॅट आपल्याला जास्त व्हरायटी खायला मिळेल. सो प्लॅन तर हाच आहे. आणि आपण डिसाईड केले की आपण 56 मार्केटला चाललो, 56 स्ट्रीट. आणि इथे एक खूप अमेझिंग थिंग आहे. जसं पुण्यात, मुंबईला किंवा महाराष्ट्रात बेसिकली वडापावचे स्टॉल, चहाच्या टपरी असे जसे असतं, तसं इकडे गुलाबजामची टपरी, रबडीची टपरी, अशी टपरीवर गुलाबजाम आणि रबडी मिळते. फ्रेश एकदम अमेझिंग. मागच्याला आम्ही आलो तर त्याला खूप खाल्लं आम्ही गुलाबजाम, आणि अगेन आणि फुल खव्याचे गुलाबजाम, प्युअर खव्याचे. लास्ट टाइम वी हॅड अ ब्लास्ट, आणि द सेम प्लॅन आज पण आहे. तर चलो चलते है. ते इकडचे लोक इतके हॉर्न वाजवतात ना, बापरे. आपले पुणे खूप चांगले आहे. आपण म्हणतो पुण्याच्या लोकांना गाडी चालवता येत नाही किंवा खूप ट्रॅफिक रूल्स पाळत नाही. इकडे बघायचं इकडे, आणि इकडे इतके हॉर्न वाजवतात की वाट लागते. ऐका, अरे बापरे, ते गाड्या दिसतात तरी हळू. इंदोरला क्लीनेस्ट सिटीचा अवॉर्ड सारखं मिळतं. तर आम्ही तेच ऑब्झर्व करतोय की कुठे कचरा असं टाकलेला जास्त दिसत नाहीये ना. असं सगळीकडे असं स्वच्छता दिसते. सिंपल आहे, साधं आहे, पण असं घाण कुठे नाही आहे. आपल्याला पुण्यामध्ये कसं कुठे कुठे साईडला असे कचरकुंडी टाईप छोटे छोटे प्ले असतात, तसं अजून एकदाही बघितलं नाही मी इथे. इज रिअली गुड यार. आपल्याला पण असं काहीतरी पुणे शहरात लोकांनी शिकलं पाहिजे, आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी घेऊनच होऊ शकतं. असं होणार नाही अदरवाईज. इथे पोचलेलो आहोत 56 दुकान. ओके, एकदम फेमस जागा आहे. इकडे खूप लोक येतात. ओके, 56 स्ट्रीट म्हणून इकडे. आता इथे असं म्हटलं होतं की इथे टोटल 56 दुकानं आहेत सगळी मिळून अशी, आणि वेगवेगळ्या स्टॉल्स आहेत खाण्यासाठीचे. सो आपण इथे आता हे एक्सप्लोअर करणार आहोत. ओके, मस्तपैकी राऊंड मारला त्यांनी, खूप छान. आणि केवढी गर्दी, कसली हॅपनिंग प्लेस आहे. ओ माय गॉड, क्या बात आहे. आणि मस्त प्लेझंट आहे एकदम क्लायमेट. चला थोडंसं आपण जाऊन येऊयात, फिरून येऊन मग डिसाईड करू की कुठे काय खायचं आपल्याला. जलेबी रबडी भैया हो का? आय थिंक सो. मधुरम किंवा अगरवाला दोन ठिकाणीच त्यांनी गरम गरम तळून दिली होती. एक नंबर. चला मी आधी सिलेक्ट करतो आणि मग आपण परत भेटूयात.
ओके, फुल स्ट्रीट फूड धमाल आफ्टर लॉंग टाइम. याच्यानंतर आपण सगळे चाट्स वगैरे ट्राय करू. आपण आधी हे ट्राय करणार आहोत. तर तिकडे तो बनवतोय आणि इथे वरती दुकानांना नाव हे दिलेत, नंबर्स दिसतंय का वरती? 29, 30, 31, 32, 33. ओके, 56 दुकान आहेत तिकडे लाईनीनी. ओके, फ्रॉम तिकडनं 1 आणि इथपर्यंत लास्ट ते आहे ना, त्यात 56 पर्यंत. ऑसम. क्लासिक. आमचा फोटो पण काढतो मी एक छान. असलं ऑसम आहे ना, एकदम असे पेरी पेरी राहता मला. पेरी पेरीची टेस्ट आहे, टॉप क्लास आहे, टॉप क्लास. ओहो. ओके, आता दुसरा आयटम आपण मागवला आहे, दॅट इज छोले टिक्की विथ शुद्ध घी. शुद्ध घी मध्ये बनवलेला आहे. सो बघूयात स्वातीचं रिॲक्शन कसं आहे खाल्ल्यावरती. दिसायला तर ऑसम दिसतंय, एकदम स्पायसी चटपटा. जबरी. सगळं चकाचक. स्वाती अजून खातीये, पण असलं माइंड ब्लोईंग आहे ना हे पण. ओ माय गॉड, टू गुड यार. म्हणजे आपलं पुण्यामध्ये नाही मिळणार, मला नाही वाटत असे चाट्स पुण्यामध्ये अवेलेबल आहेत. इट इज ओनली फॉर इंदौर. इंदौरचं हे जे फूड आहे ना, चाट्स आणि बाकीच्या गोष्टी खूपच ऑसम आहेत. मला असं वाटतं मी अजून एक मागवावी, पण पोट भरून जाईल. मग बाकीच्या खूप गोष्टी खायच्या आहेत. 56 दुकानमधले आपण बघूयात किती खाऊ शकतो. तशी दुसरं आहे. सो लेट्स सी. आता आपण ट्राय करतोय सीताफळ रबडी. सीताफळ रबडी आपण इकडे आता ट्राय करू कशी आहे काय. हो, ते काय आणले त्यांनी? That's the way of a presentation. It's about Okay, that's the bowl. Thank you. व्हिडिओ सेपरेट घे आणि टाक. Awesome. ते आपण टेस्ट करूयात. सीताफळ रबडी आणि असली टेस्टी आहे नाही, माय गॉड. उफ. केवढ्याला असेल हे? केवढ्याला असेल माहिती तुम्हाला? फक्त 150 रुपीज. कॅन यू इमॅजिन? ऑसम. थोडंसं आता चालू आहेत कारण खूप खाल्लंय. 3 गोष्टी खाल्ल्या, पण आता ऑलमोस्ट पोट भरलं आहे. तिन्ही वेगवेगळ्या खाल्ल्या गोष्टी. 2 चाट ॲक्च्युली. एक आपण पटॅटो ते पेरी पेरी खाल्लं, स्पायरल, आणि आलू टिक्की प्युअर घीमधली, विच वॉज अनबिलिव्हेबल. ती क्रिस्पी होती आणि त्याच्यावरचा जो मसाला कोटिंग होता ना, तो खूपच भारी होता. आणि त्याच्यानंतर तिखट लागल्यावर आपण वी हॅड दिस सीताफळ रबडी. हो माय गॉड, आउटस्टँडिंग होती, आउटस्टँडिंग. सो नाव आपण जरा चालू आहेत. मला आहे ना एक पाऊच बघायचा आहे. सो मी तो पाऊच बघतो मिळतो का बघू, आणि मग आपण परत तिकडे जाऊयात खाण्यासाठी. म्हणजे इथे 56 हे दुकान आहे, ते दिसतं मागे. आपण आता असं चालत आलो इकडनं, आणि आता आपण जरा थोडंसं टाइमपास करू तिकडे. लेट्स सी. चला आता आपण इकडे ना मस्तपैकी हे घेऊयात, जलेबी रबडी. बनवत आहेत का? पण इथे असते. मालपो आहे. जलेबी रबडी मिलेगा ना? जलेबी रबडी देना है. कहाँ पे लेना है? सो आता स्वातीची जिलेबी रबडी आलेली आहे फायनली. ओके, हे रबडी आहे आणि जिलेबी आत्ता तिकडनं आपण जसं बघितलं, गरम गरम जिलेबी. हा, मला फोटोही काढू दे याचा. बरं टेस्ट करा ती तू एक.
जिलेबी रबडी गरम गरम आणि रबडी. ऑसम, म्हणजे कांट एक्सप्लेन, इतकं सॉलिड आहे, खूपच सॉलिड आहे. माय गॉड. इथे यायला की वजन वाढणार आणि डायबिटीज तर पक्का आहे जर इथे चुकून शिफ्ट झालं कुणी तर. एवढं सगळं खाल्ल्यानंतर आता बाकी काय जमत नाही आहे आणि कम्प्लीट पॅक झालो आपण. आणि मध्ये पाणीपुरी पण खाल्ली, ते मी रेकॉर्ड नाही केलं कारण एकदम गर्दी होती तर तिथे मी रेकॉर्ड नाही केलं. तर पाणीपुरी पण खाल्ली. तर आपण एवढ्या गोष्टी खाल्ल्या, चाट खाल्ला आपण, रबडी खाल्ली, टिक्की खाल्ली, सीताफळ रबडी खाल्ली. वी आर डन. ओके. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आत्तापर्यंतचा चांगला वाटला असेल आजचा. सो आपण इथनं उद्या सकाळी निघत आहोत टू जयपूर आणि जयपूरला पण आपण धमाल करणार आहोत. आजचा ॲक्च्युली इथं फक्त एक नाईटचं स्टे आहे. आपण इथे होल्ड नाही करणार आहोत कारण मागच्या वेळेला मी इंदोरला ऑलरेडी 2 दिवस राहून गेलेलो आहोत. सो इथे फक्त पुण्यावरनं इथे एक 1 नाईट स्टे आणि इकडनं मग उद्या सकाळी आपल्याला जयपूरला जायचं आहे. सो आय होप की तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत आहेत. जर आवडत असेल तर डेफिनेटली एक लाईक तो बनता आहे आणि इफ यू वॉन्ट यू कॅन शेअर इट ॲज वेल आणि प्लीज सबस्क्राईब ॲज वेल. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि इनफॅक्ट उद्या सकाळीच. सो वेट फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच अँड गुड नाईट.